हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आम्हाला जायचं होतं मालवण ट्रिपला, त्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आलो होतो माझ्या छोट्या बहिणीकडं. गणेश आणि प्रियांका हे पण संभाजीनगरहून पुण्याला आले होते. तिथून आम्ही निघणार होतो सकाळी. मुलं तो प्रियांका आणि गायत्री स्वयंपाक करत होती, तोपर्यंत मी मुलांकडे लक्ष देत होते. मुलं खाली खेळत होती. त्यांना मी आवाज देत होते तरी पण ते अजिबात ऐकत नव्हती. तिघं एकत्र आले की त्यांना खूप मजा वाटते. त्यामुळे त्यांचं खेळणं चालू होतं. त्यानंतर मी त्यांना आवाज दिला. वरती स्वयंपाक रेडी झाला होता. सकाळी लवकर जायचं होतं, त्यामुळं म्हटलं जरा लवकर जेवून लवकर झोपू, म्हणजे सकाळी लवकर उठता येईल. त्यानंतर वरती आलो. सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं आणि मुलांचं मस्ती चालू होती, खेळायची. त्यांचं चालू होतं नाचणं गाणं. त्यानंतर सकाळी लवकर उठलो, लवकर आवरून घेतलं, बॅगा वगैरे सगळं खाली पार्किंगमध्ये आणून ठेवलं. प्रियांकाला बोलले चल गाडीची पूजा करून घे. तिने पण गाडीची पूजा करून घेतली. हे बघा, हे चिल्ले पिल्ले किती मस्त खुश आहेत ते. आमचं गाडीत बसते मोरया मंगल मूर्ती मोरया. अशा प्रकारे आम्ही बाप्पाच्या आशीर्वादाने आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि आम्हाला खूप दूर जायचं होतं, त्यामुळं आम्ही घरूनच टिफिन वगैरे करून आणला होता. आता कोल्हापूर सोडल्यानंतर दुपारचे 2 वाजले होते आणि सगळ्यांनाच खूप भुका लागल्या होत्या. त्यामुळंच आम्ही रस्त्यावर असं कुठेतरी जेवायला छान सावलीची जागा शोधत होतो. फायनली आम्हाला जागा सापडली आणि आम्ही मग तोपर्यंत गाडीत ठेवलेलं चटई, खाण्याचं पिशवी ते सगळं बाहेर काढून घेतलं. मुलं पण खूप खुश होती, कारण की त्यांना खूप भूक लागली होती. म्हणून आम्ही पटकन झाडाखाली बसलो आणि चटई टाकून जेवणाचं साहित्य बाहेर काढलं. मुलांना पहिले खिचडी दिली, कारण की ते तिखट खात नसल्यामुळे त्यांच्यासाठी खिचडी बनवून आणली होती. आमच्यासाठी मटकीची उसळ आणि ठेचा हे सगळं आणलं होतं. पटकन सगळे खूप भुकेली झाली होती म्हणून जेवायला बसलो. आम्ही ज्या शेतात जेवायला बसलो होतो तिथे आजूबाजू खूप छान वातावरण होतं. डिंगऱ्या, जेवणासोबत जे खातो आपण मुळा डिंगरे सगळं होतं. त्यासाठी हे बघा, मी मस्त चपातीवर मटकी आणि ठेचा टाकून घेतला आहे. असं खायला कोणाला आवडतं. आणि त्यासोबतच थोड्याशा डिंगऱ्या पण तोडल्या मस्तपैकी. त्यामुळं जेवणासोबत अजून छान वाटलं. असं वनभोजन मस्तपैकी आमचं वनभोजन झालं. हे सगळे तिकडे गेल्याच्या नंतर म्हणलं चला तर थोडंसं आपण फिरवावं शेतामध्ये काय काय आहे ते. तर हे बघा, इथे मेथीची भाजी आहे, परत त्यासोबतच हरभऱ्याची भाजी, डिंगऱ्या, पलीकडच्या साईडला मिरची पण आहे, वाटाणा, बीट, गाजर सगळ्या प्रकारच्या भाज्या शेतात लावलेल्या होत्या. मला खूप छान वाटलं, कारण की एवढ्या कमी जागेत सगळं असं लावलेलं होतं. त्यानंतर परत आम्ही आमच्या प्रवासाला लागलो. आता जवळपास संध्याकाळचे 6 वाजत आले होते. त्यामुळं सगळेच बोर झाले होते. तर यांनी आणि मुलांना पण जरा भूक लागली होती, म्हणून आम्ही कुठेतरी थांबायचा एखादा पेट्रोल पंप बघून थांबायचा निर्णय घेतला आणि तिथे थांबलो. मुलांच्या नशिबाने तिथे एक स्नॅक सेंटरसुद्धा होतं. त्यामुळं त्यांना मस्तपैकी दाबेली दिली, ते खात होते आणि आम्ही पण सगळ्यांनी चहा घेतला आणि पुढे आमच्या प्रवासाला लागलो. इथून फक्त आता काय अर्धा तास मालवण बाकी होतं. फायनली आम्ही आमच्या डेझिग्नेशनला पोहोचलो. हे बघा, इथं हॉटेल बुक केलं होतं. खूप छान वाटलं इथं येऊन. असं घरच्यासारखं फिलिंग झालं, स्वीट होममध्ये आल्यासारखं वाटलं. माझ्या देऊला पण खूप आवडलं. तो त्याच्या पप्पांना सांगत होता की पप्पा हे बघा किती छान आहे इथं ते. त्यानंतर आम्ही आमच्या त्या हॉटेलच्या ओनरला जेवणासाठी ऑर्डर दिली. ते म्हणाले तोपर्यंत तुम्ही बीचवर फिरून या. बीच काय इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर होता, म्हणून सगळे फ्रेश होऊन बीचवर गेलो. मुलांनी मस्त तिथं मातीचा किल्ला बनवायला सुरुवात केली. त्याचे पप्पा पण त्याच्यासोबत खेळत होते. त्यानंतर आम्हाला हॉटेलवाल्यांचा कॉल आला की जेवण तयार आहे, म्हणून आम्ही सगळे परत थोडा वेळ अर्धा तास खेळल्याच्या नंतर गेलो आणि सर्वप्रथम मुलाला जेवायला दिलं, कारण की त्यांना पण भुका लागल्या होत्या. त्यांच्यासाठी वरण भात ऑर्डर केला होता. मग त्यांना पोटभर पहिले जेवू घातलं. तोपर्यंत आमची पण ऑर्डर आली होती. मस्त आजच्या जेवणामध्ये तर छान जेवण होतं की माझं फेवरेट
चपाती, डाळ, भात, सोलकढी तुम्हाला खूप आवडते, माय फेवरेट. त्यानंतर सुकी मेथीची भेंडीची भाजी होती. आम्ही पोटभर सगळे जेवलो. सकाळी लवकर जायचं होतं ते पॉईंट बघायला, त्यामुळं झोपलो लवकर. बाय, भेटू उद्याच्या